चला आज बनवूया झणझणीत असं पिठलं भाकरी गरमागरम. तर इकडे आपण पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकले. तेल गरम झालं की 1 चम्मच राई आणि जिरे मिक्स झालेत माझ्याकडून, तर ते मी संगच टाकलेत बघा. तर राई जिरे आपले तडतडले की 1 मोठा कांदा बारीक एकदम बारीक कट करून घेतलाय तो टाकायचा. त्यानंतर कढीपत्ता टाकूया. 1 मिनिटभर कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा. व्यवस्थित कांदा बारीक कापला की लगेच छान परतला जातो. थोडंसं आपण याच्यामध्ये हिंग टाकूया. हिंगाने पचायला पण जेवण हलकं जातं, तर हिंग कुठल्याही भाजीत जरूर टाकायचं. त्यानंतर मी त्याला लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतला. तुम्हाला तिखट किती हवं त्या हिशोबाने टाका. 1 चम्मच हळद टाकायची आणि भरपूर अशी आपण याच्यात कोथिंबीर टाकूया. आता हे सगळे मसाले आपल्याला 1 मिनिटभर अजून परतून घ्यायचं. ठेचा मी मिरच्या भाजूनच बनवून घेतलेला आहे, तरी पण याच्यात थोडंसं भाजूया म्हणजे छान चव लागते मिरच्या भाजून घेतल्यावर. अर्धा ग्लास एवढं आपण याच्यात पाणी टाकले बघा. हे बेसन जास्त नाही बनवायचं आहे मला, त्यामुळं मी थोडंच दाखवते तुम्हाला बनवून. त्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया. आणि इकडे मी बेसन पीठ बघा, आपलं पोहे खायचा चम्मच असतो ना, ते चम्मच फक्त 2 चम्मच घेतले तर आणि पाण्यात मिक्स करून घेतले बघा, गाठीने हो म्हणून. तर तुम्हाला गाठीवालं बेसन आवडत असेल तर ते पण तुम्ही बनवू शकता. डायरेक्ट बेसन पीठ उकळी आल्यावर टाकायचं. थोडंसं अजून पाणी टाकू याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. थोडंसं आपल्याला ना झणझणीतच बनवायचं म्हणून मी तिखट थोडं जास्त टाकले. 5 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं. तर 5 मिनटानंतर बघा आपलं झणझणीत असं पिठलं तयार झालं. एक वेळा मिक्स करून घेऊ. गॅस बंद करूया आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर कुणाला असं झणझणीत आणि गरमागरम पिठलं आवडतं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा. आणि आपण सर्व करूया आता. तर इकडे मी गरमागरम बाजरीची भाकरी घेतली. तर मला गरमागरम बाजरीची भाकरी याच्याबरोबर खूप आवडते. आणि करडीची भाजी आहे, कांदा आणि आपलं गरमागरम पिठलं. तर तुम्हाला कुणाला आवडते हे पिठलं भाकरी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक